नमस्कार मंडळी. तर आज आहे मकर संक्रांती आणि छानपैकी अशी सकाळी सगळं आवरून घेतलं आहे आणि मस्तपैकी सकाळ सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली आहे. माझ्या सासूबाईंचं पण खण पुजायचं असतं तर ते सगळं करून घेतलं. रांगोळी वगैरे काढली छानपैकी. जरा लवकरच उठली होती. म्हटलं आपल्याला सगळं आवरून परत मंदिरात पण जायचं आहे ओवसायला. आणि आज पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा बेत होता म्हणून मग सगळी अशी तयारी चालू होती ते पुरणपोळीची. आणि मग पिल्लू आलं होतं सकाळी सकाळी छान असं तिचा नवीन नवीन फ्रॉक दाखवायला. मग तो फ्रॉक वगैरे छान बघितलं. तिला छान अशा गोड गोड पापा दिला आणि मग इथं माझ्या पोळ्या राहिल्या होत्या करायच्या. म्हटलं चला आता ते करून घ्यावं. आणि माझ्या पुरणपोळ्या अशा मस्त अशा टम्म फुगत होत्या ना. कसं पोळ्या चांगल्या आल्या की सगळ्या पुरणपोळीचा स्वयंपाक चांगला होतो असं म्हणतात. आणि इथं मग सगळं स्वयंपाक करून रुद्राच्या पप्पांना जेवण वगैरे वाढून दिलं आणि मी पण छान अशी रेडी झाली. मस्तपैकी साडी वगैरे घातली होती. छान असा मेकअप वगैरे केला होता. आणि मला तर आल्यावरती जेवायचं होतं ओवसून आल्यावरती, कारण माझा होता उपवास. म्हटलं चला आता मम्मीकडेच जायचं होतं ओवसायला, कारण संत तुकाराम महाराजांचं मंदिर तिच्या तिथेच आहे. आणि मग छान असे मामी मम्मी आम्ही सगळे असे नटून थटून निघालो आहे ओवसायला. आणि एवढी गर्दी होती मंदिरामध्ये बापरे. आणि बायका पण असे छान छान नटून आलेल्या होत्या. खूप भारी वाटत होतं. त्यांनी इतकं पण बिझी शेड्यूल असतं आणि त्याच्यामधून पण त्यांनी स्वतःसाठी वेळ काढला होता मेकअपसाठी वगैरे. असं खूप सुंदर दिसत होतं सगळ्याजणी. तर मग इथे ओवसून आलं, मंदिरात ओवसलं आणि मग तुळशीजवळ पण खण पुजून घेतला. आणि म्हटलं चला मग आता मग घरी जाऊन ना मोठ्या काकांच्या इथे पण त्यांना पण काकींना पण हळदी कुंकू वगैरे दिलं. माझ्या बहिणीला पण हळदी कुंकू वगैरे देऊन आहे ना म्हटलं चला आता पतंग वगैरे जरा उडवूया म्हणून मग इथे हळदी कुंकू वगैरे घेऊन माझं चाललं होतं वरती जायचं म्हणून, टेरेसवरती जाऊन उडवायचं असं. आणि मग इथे मी आली. म्हटलं चला जरा बघूया जमतोय का आपल्याला पतंग उडवायला. तर मग काय पतंग आपला एकदम भारीच ना हवेतच चालला होता. मग इथे छान छान असं पतंग वगैरे उडवलं. सगळं असं दिवस छान गेला. चला तर व्हिडिओला इथे एंड करते.